बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तुरडाळीचे भाव अखेर उतरले। आजपासून मिळणार 100 रुपये किलो दराने तुरडाळ। दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना सरकारचा दिलासा। नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळणार 15,000 रुपये सानुग्रह अनुदान। दिवाळीपूर्वीच पंतप्रधानांकडून जनतेला धनत्रयोदशीचं गिफ्ट, सोन्याच्या 3 नव्या योजना लॉन्च। पनवेलमध्ये 2 दुकानांना भीषण आग, आगीत कोट्यावधींचं नुकसान। महापालिकेच्या ईटीसी केंद्रातील अपंग विद्यार्थ्यांमार्फत दिवाळीच्या वस्तूची विक्री व प्रदर्शन। महाराष्ट्रातील 3,839 किलोमीटर रस्त्यांचं महामार्गात होणार रूपांतर। पुन्हा एकदा स्वागत। यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोनं खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय। गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत। या कर्जरोख्याच्या माध्यमातून 1 ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरूपात खरेदी करता येणार आहे। यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोनं खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय। गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत। या कर्जरोख्याच्या माध्यमातून 1 ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरूपात खरेदी करता येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या 3 योजना लॉन्च केल्यात। यावेळी अशोक चक्र असलेल्या भारतीय नाण्याशिवाय गोल्ड मॉनिटायझेशन आणि गोल्ड बॉन्ड या स्कीम लॉन्च केल्यात। या स्कीम अंतर्गत 5 आणि 10 ग्रॅमचे सोन्याचे शिक्के आणि 20 ग्रॅम सोन्याचं बिस्किटही असणार आहे। पंतप्रधानांनी भौतिक स्वरूपात सोन्याची मागणी कमी करण्यासाठी आणि देशात निरुपयोगी पडलेल्या 20,000 टन सोन्याचा वापर करण्यासाठी या 3 योजना सुरू केल्यात। एमएसटीसी स्टोअरद्वारे 5 ग्रॅमचे 15,000, 10 ग्रॅमचे 20,000 आणि 20 ग्रॅमची नाणी 3,750 वेळा विकली जातील। गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अंतर्गत भारतीय नागरिकांना गुंतवणुकीची संधी मिळेल। या योजनेअंतर्गत 30 ग्रॅमहून अधिक सोनं जमा केलं जाऊ शकतं। या जमा केलेल्या सोन्यावर 2.5% व्याज मिळेल। या योजनेत 995 शुद्धता असलेलं कमीत कमी 30 ग्रॅम सोन्याएवढं सोन्याचा तुकडा, नाणं किंवा दागिने जमा केले जाऊ शकतात। तर स्वर्ण बॉन्ड योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 2 ग्रॅम सोन्यापासून ते अगदी 500 ग्रॅम सोन्यापर्यंत बॉन्ड विकत घेण्याचा पर्याय असेल। ब्युरो रिपोर्ट, MVTV। गगनाला भिडलेले डाळीचे भाव खाली उतरवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली होती। आता अखेर सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय। आज म्हणजे गुरुवारपासून राज्यात 100 रुपये किलो दराने डाळ मिळणार असल्याची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली आहे। ऐन सणासुदीच्या दिवसात राज्य सरकारने ग्राहकांना दिलासा दिलाय। तुरडाळीचे सीलबंद केलेले साठे खुले करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून गुरुवारपासून जनतेला किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलो दराने तुरडाळ उपलब्ध होणार आहे, अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली। सर्व व्यापाऱ्यांची चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। यापुढे 100 रुपयांपेक्षा जास्त भावानं डाळ विकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। तसेच जप्त केलेल्या डाळीचा साठाही खुल्या बाजारात आणला जाईल, अशी माहितीही बापट यांनी दिली। तसंच भाजप मुंबईत स्वस्त डाळ विक्री केंद्र उघडणार आहे। मागील महिन्यात डाळीचे भाव गगनाला भिडले होते। 270 रुपये किलो असा दर डाळीनं गाठला होता। त्यामुळे राज्य सरकारने धडक कारवाई करत कोट्यावधीचे साठे जप्त केले। ब्युरो रिपोर्ट, MVTV। नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने 15,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या विशेष महासभेत घेण्यात आला। तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना देखील 8,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने 15,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या विशेष महासभेत घेण्यात आला। तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना देखील 8,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तत्पूर्वी स्थायी समितीने सानुग्रह अनुदान 400 आणि 300 रुपयांनी वाढवले होते। मात्र महासभेत त्यामध्ये आणखी 600 आणि 1,700 रुपयांची भर घातली। दरम्यान विरोधकांनी या ठरावाचा विरोध केला। सानुदान अनुदानाची रक्कम कायम कर्मचाऱ्यांसाठी 20,000 आणि ठोस मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी 10,000 करावी, अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली होती। त्यांनी जो प्रस्ताव मांडला 10,000 आणि 20,000चा, तो आम्हाला मान्य होता। पण काय आमच्या महापौर साहेबांनी त्यांना डावलून जो ठराव पास केला त्याला आम्ही सहमत नाही आहोत। या मताशी आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही सहमत नाही। आमचं म्हणणं होतं लोकांना जास्त भेटायला पाहिजे, कारण जे गोरगरीब लोक घाणीमध्ये याच्यामध्ये काम करतात त्यांना सुद्धा मिळायला पाहिजे। ठोक पगारावरती वेगळे यांना
आणि आज आपल्याकडे परिस्थिती नाही अशी नाही, सानुग्रह आनंद देण्याची आमची परिस्थिती आहे. दुसऱ्या नगरपालिकेशी कॅम्पेअर करतात तेवढं हे नाही. म्हणजे आमची मजबूत नगरपालिका आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या आस्थापनावर जास्त लोक आहेत म्हणून ते सानुग्रह आनंदन कमी देतात. आमच्याकडे आस्थापनावर कमी लोक आहेत, तर आम्हाला सानुग्रह आनंदन या लोकांना वाढून भेटायला पाहिजे आणि आमची वाढीव मागणी होती. मात्र महापौरांनी कायम कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये सानुग्रह अनुदान तर ठोस मानधनावरील कर्मचाऱ्यांना 8,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंजूर केला. त्याचप्रमाणे ठोक पगारावरील रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानसेवी अधिकारी, कर्मचारी यांना मिळणारी एकत्रित रक्कम किमान 8,000 सानुग्रह अनुदान बनवून देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे यंदा ही वाढ करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. राज्यातील 3,839 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 3,839 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील 3,839 किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गाचं रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्याचा प्रस्ताव होता. केंद्रीय मंत्रालयाने आज झालेल्या बैठकीनंतर या प्रस्तावाला मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातल्या रस्त्याच्या विकासासाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. पनवेल एसटी डेपो समोरील बिकानेर स्वीट्स आणि मिलेनियम जम्बो झेरॉक्स या 2 दुकानांना गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन्ही दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पनवेल एसटी डेपो समोरील बिकानेर स्वीट आणि मिलेनियम जम्बो झेरॉक्स या 2 दुकानांना गुरुवारी सकाळी 4च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन्ही दुकानं जळून खाक झाली आहेत. जम्बो प्रेसमधील झेरॉक्सच्या मशीन्स या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत जवळपास 3 ते 3.5 कोटींचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ब्युरो रिपोर्ट, MVTV. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ETC अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी निमित्ताने विविध दिवाळी उपयोगी वस्तूंचं प्रदर्शन व विक्रीचं आयोजन करण्यात आले. अपंग व्यक्ती व अपंग मुलांच्या पालकांना सक्षम बनवणं हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.